नागपूरच्या बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्किंगच्या किरकोळ वादातून मारहाणीची गंभीर घटना समोर आली आहे। कार पार्किंगवरून झालेल्या वादानंतर सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करण्यात आली। त्याला विरोध करणाऱ्या सुरक्षा एजन्सीच्या संचालकावर तिघांनी मिळून हल्ला केल्याचा आरोप आहे। तसंच मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या सुरक्षा रक्षकालाही लाकडी दंड्याने मारहाण करण्यात आली। या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। प्राप्त माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी सुरक्षा एजन्सीचे संचालक जय अरविंद वानखेडे हे त्यांच्या एजन्सीतील सुरक्षा रक्षक सिद्धार्थ तायवाडे यांच्या कामाची पाहणी करण्यासाठी साई वाटिका परिसरात गेले होते। यावेळी पार्किंगमधून एक वाहन बाहेर काढलं जात असताना दुसऱ्या कार चालकाला काही काळ थांबावं लागलं। याच कारणावरून विजय तालेवार यांनी सुरक्षा रक्षकासोबत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। जय वानखेडे यांनी शिवीगाळ करण्यास विरोध केला असता विजय तालेवार यांनी आपल्या दोन साथीदारांना बोलावून वानखेडे यांना पकडून हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। यानंतर आरोपीनं साई वाटिका परिसरातून लाकडी दांडा आणून जय वानखेडे यांच्या हातावर आणि मनगटावर वार केला। आपल्या संचालकाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या सुरक्षा रक्षक सिद्धार्थ तायवाडे यालाही डोक्यावर आणि पायावर दांडक्यानं मारहाण करण्यात आली। या घटनेचे व्हिडिओही समोर आले असून दोन्ही जखमींवर मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहे। तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे।